नमस्कार मित्रांनो. आज खूप महत्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. आज आपण त्या दिव्य, पवित्र, इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल होओपोनोपोनो प्रार्थनेला समजून घेणार आहोत. आज आपण त्याच्या मागचं तत्वज्ञान, त्याच्या मागचं विज्ञान, ते लॉजिक समजून घेणार आहोत की का ही होओपोनोपोनो प्रार्थना इतकी पॉवरफुल आहे, इतकी इफेक्टिव्ह आहे, इतकी परिणामकारक आहे. या प्रार्थनेतील प्रत्येक वाक्य आपण समजून घेणार आहोत. त्याच्या मागचं लॉजिक, ते का काम करतं, ते वाक्य कशासाठी आहे, का म्हणायचंय, त्याच्या मागे काय तत्वज्ञान आहे, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. ही जी होओपोनोपोनो प्रार्थना आहे, हे आपल्याला माहिती आहे किती पॉवरफुल आहे. त्याचा अर्थ काय, तर चुकीचे करेक्ट करणे. पण हे फक्त चुका दुरुस्त करणे असं नाहीये ही प्रार्थना म्हणजे. ही प्रार्थना आहे आपल्या आत साठलेल्या हजारो जन्मांच्या आठवणी, वेदना, भीती, रागाचे शुद्धीकरण. हे आहे आपल्या अवचेतन मनाला प्रेमाने शुद्ध करणे, जेणेकरून आपण परत जोडू शकू आपल्या दैवी स्वरूपाशी. हा त्याचा मेन उद्देश आहे. जेणेकरून हे सर्व हिलिंग करून त्या आपल्या परमरूपाशी, त्या दैवी स्वरूपाशी आपण एकरूप होऊ. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे, ती जी वाक्य आहेत, प्रत्येक वाक्य जे तुमच्या आयुष्यातील समस्या, दुःख, रोग, नात्यातील अडचणी किंवा आर्थिक संकट यांना दूर करू शकण्याची क्षमता ठेवणारे ते वाक्य. आणि ही वाक्य फक्त शब्द नाहीयेत, ते ऍक्च्युली आहेत दिव्य फ्रिक्वेन्सी, उपचाराचे तरंग आणि प्रेमाची ऊर्जा. जर हे दिव्य ज्ञान आणि हे पूर्ण विज्ञान समजून घेण्यासाठी तुम्ही तयार असाल, तर नक्की आपण सुरू करूया. ओपन माइंडेड होऊन हे सर्व शिका चांगल्या परिणामासाठी. तर आपल्याला माहिती होओपोनोपोनो मध्ये ऍक्च्युली सुरुवात होते ती जबाबदारी घेण्यापासून. या प्रार्थनेत जी सुरुवात आहे, माझा याआधी व्हिडिओ मी बनवलाय ऑलरेडी, एक ऑडिओ बुक आहे होओपोनोपोनोची. माझ्या चॅनलला जाऊन ते बघा आणि नंतरच या व्हिडिओवर या, नाहीतर तुम्हाला पूर्ण हे कळणार नाही. सो आपण आता डायरेक्ट सुरू करणार आहोत त्या सर्व सेंटेन्सला. तर होओपोनोपोनो प्रार्थनेचा जो पहिला भाग आहे, तो आहे जबाबदारी घेणं. त्याचं जे पहिलं वाक्य आहे ते आहे, मी 100% जबाबदारी घेतो. आणि ह्या जबाबदारी घेण्यामागचा अर्थ काय, तत्वज्ञान काय आहे. तर हे जे पहिलं वाक्य आहे की मी 100% जबाबदारी घेतो, हे वाक्य ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी जबाबदार आहे, पण मी काय केलं आहे. त्याने माझ्याशी वाईट वागणूक दिली, दुसऱ्याने मला फसवलं, माझ्यावर इतरांनी अन्याय केला, किंवा मला रोग झाला किंवा बिमारी झाली, माझे पैसे गेले, यात माझी काय चूक, असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हो मित्रांनो, होओपोनोपोनो म्हणतं की तुम्हीच 100% जबाबदार आहे. आणि तुम्ही स्वतःला दोष देत आहात असं नाही. आहे त्या शक्तीचा दावा, तो कंट्रोल, ते नियंत्रण तुमच्या हातात घेणं. समजून घ्या, जेव्हा आपण म्हणतो त्यांनी माझं नुकसान केलं, तेव्हा आपली शक्ती त्याच्या हातात देतो, म्हणजे आपण पीडित बनतो. पण जेव्हा आपण म्हणतो मी जबाबदार आहे, तेव्हा आपण शक्ती आपल्या हातात घेतो, नियंत्रण आपल्या हातात घेतो. कारण आपल्या हातात नियंत्रण असेल तर आपण बदलू शकतो, दुसऱ्यांना आपण नाही बदलू शकत. सो जेव्हा आपण नियंत्रण घेतो, तेव्हा आपण कोण बनतो, निर्माण करता, पीडित नाही. याच्या मागे मानसशास्त्रीय आधार काय समजून घ्या. प्रोजेक्शन आणि परसेप्शन समजून घ्या. आधुनिक मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स हे सिद्ध करतात की आपण जे बाहेर पाहतो ते आपल्या आतल्या मनाचं प्रतिबिंब आहे. कार्ल युग यांनी सांगितलंय की जे आपण स्वीकारत नाही ते आपल्या नशिबात परत येतं. आपला मेंदू, आपली रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम RAS, आपला विश्वास, भीती, अवचेतन प्रोग्रामिंग नुसार वास्तविकता फिल्टर करते.
तसंच अट्रॅक्ट करते. जर आपल्या अवचेतन मनात विश्वासघाताची मेमरी असेल तर आपण विश्वासघात करणारेच लोक आकर्षित करू. जर अपुरेपणाची भीती असेल तर आर्थिक संकटच आपण अनुभवू. डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी सिद्ध केले की आपल्या जीवनात 95% प्रोग्राम हे अवचेतन मनातून चालतात आणि ते प्रोग्राम आपण लहानपणी जन्मापूर्वी पूर्वजन्मापासून लहानपणाच्या कंडिशनिंग मधून घेतलेले असतात. तर आपण जेव्हा म्हणतो की मी जबाबदार आहे, तेव्हा आपण काय म्हणत असतो ऍक्च्युली की माझ्या अवचेतन मनात असलेली कोणती तरी मेमरी, आठवण, विश्वास, डेटा, कुठला तरी अनुभव या परिस्थितीला आकर्षित करीत आहे आणि मी ती शुद्ध करणार आहे. लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणतो की हे सर्व जग अका म्हणजे ऊर्जा धाग्यांनी जोडलेलं आहे. हवाईयन तंत्रज्ञानात सुद्धा याचा उल्लेख आहे. अका म्हणजे ऊर्जाचे धागे, याने ते जोडलेलं आहे. आपले विचार, भावना, मेमरी या धाग्यांद्वारे ते बाहेर पसरतात आणि त्याला वास्तविकतेला निर्माण करतात, आकार देतात. म्हणजे जसं आत आहे तसंच बाहेर, जसा पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्वानुसार. म्हणून बघा गौतम बुद्ध काय सुद्धा म्हणाले की आपण जे आहोत ते आपल्या विचारांचेच परिणाम आहोत. म्हणून आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये काय सांगितलंय, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी, यथा दृष्टी तथा सृष्टी. तुम्ही जे काही बाहेर पाहता म्हणजे रोग, गरिबी, तणाव, ते सर्व तुमच्या आतील मनाचंच डेटामधीलच प्रतिबिंब आहे. तुम्ही जे अनुभवता, जो विचार करता, जी रियालिटी तुमच्या लाईफमध्ये आहे ते तुमचे एकतर कुठले तरी प्रोग्राम आहे किंवा कुठली मेमरी आहे, कुठला अनुभव आहे, काही ना काही तुमच्या आतलं खोल सबकॉन्शियस मध्ये पडलेला असा प्रोग्राम आहे. सबकॉन्शियस प्रोग्राम असेल, आठवण असेल, काही ना काहीतरी असेल की ज्याने ते बाहेर हे प्रोजेक्ट करतंय. आता बघा, दोष देण्याऐवजी जेव्हा जबाबदारी आपण घेतो, लक्षात ठेवा जबाबदारी म्हणजे दोष नाहीये. बाहेर कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. दोष म्हणजे मी वाईट आहे, मी चुकीचा आहे, मी पापी असं पण नाहीये. आपण दोष द्यायचा नाहीये. जेव्हा आपण जबाबदारी घेतो तेव्हा स्वतःला सुद्धा आपण दोष देत नाही की मी चुकीचा आहे, मी काहीतरी वाईट केलंय किंवा मी पाप केलंय, असं नाही. जबाबदारी म्हणजे माझ्या आत काहीतरी आहे जे निर्माण करत आहे आणि मी ते शोधून प्रेमाने शुद्ध करू शकतो, त्याला हील करू शकतो, याला जबाबदारी म्हणायचंय. दोष आपल्याला खाली ओढतो, जबाबदारी आपल्याला सशक्त करते, मजबूत करते. काय होतं जेव्हा आपण जबाबदारी घेत नाही? जेव्हा जबाबदारी घेत नाही तेव्हा आपण पीडित म्हणून भूमिका खेळतो की मी तर पीडित आहे, मी काय करू शकतो. आणि जेव्हा आपली शक्ती आपण तेव्हा दुसऱ्यांना देतो, जेव्हा आपण जबाबदारी घेत नाही. तो जबाबदार, या परिस्थितीला नशीब जबाबदार, देव जबाबदार, इतर लोक जबाबदार. अनेक लोकांना सवय असते तसं म्हणायची, पण ते त्यांची शक्ती दुसऱ्यांना देतात. कारण जेव्हा तुम्ही बाहेर म्हणाल दुसरी कोणीतरी जबाबदारी, तुमच्या हातात काय, मग तुम्ही नाही बदल घडवू शकत ना. पण तुम्ही जबाबदारी घेतली तर बदल करू शकता. म्हणून जे लोक जबाबदारी घेत नाही ना, ते निराश, रागवलेले, असहाय्य फील करतात, असहाय्य राहतात. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये समस्या पुन्हा पुन्हा परत येतात, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लोकांमार्फत. आणि आपण या सायकलमध्ये अडकतात बघा ते लोक जे जबाबदारी घेत नाही. कुठल्या सायकलमध्ये? विक्टिम, ब्लेम, सफरिंग आणि त्याचंच रिपिटेशन. म्हणजे मी पीडित आहे, दुसरे जबाबदार आहेत, मग ते परत त्या वेदना आणि जखमा अनुभवतात आणि हे सगळं रिपीट होत जातं. फॉर एक्झाम्पल, नातेसंबंधांमध्ये बघा, तुमचा जोडीदार तुमच्याशी रागाने वागतो, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तो वाईट आहे. पण जबाबदारी घ्या. जर तुम्ही जबाबदारी घेतल्या तर कसा बदल होतो बघा. माझ्या आत काहीतरी मेमरी आहे, कुठला तरी प्रोग्राम आहे, काहीतरी माझ्या आत पडलंय की जे ह्या रागाला आकर्षित करतं. कदाचित माझ्या बालपणात माझ्या आई वडील यांनी कदाचित दुर्लक्ष केलं असेल, कदाचित मी स्वतःवर प्रेम करत नाही म्हणून
दुसरीही मला प्रेम करत नाहीये. जेव्हा तुम्ही असं म्हणता, जबाबदारी घेता की माझ्या हात काहीतरी आहे, तर याचा अर्थ काय? आता तुम्ही उपचार करू शकता, तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर म्हटलं आर्थिक समस्या संदर्भात की तुमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही काय म्हणाल? अर्थव्यवस्था खराब आहे, बाहेरचं वातावरण, बाहेर रिसेशन आहे, नोकरी मिळत नाही, ह्या गोष्टी बाहेर जबाबदार आहे, बाहेरच्या गोष्टी जबाबदार आहेत. तर तुमच्या हातात काय मग? काय नाही, विक्टिम बनून राहणं. पण तुम्ही जर जबाबदारी घेतली, म्हटलं की माझ्या अवचेतन मनात मीच कुठंतरी पात्र नाहीये किंवा पैसा दुष्ट आहे, की मी मिळवू शकत नाही, मी इनफ नाहीये, मी वर्दी नाहीये, असं काहीतरी बिलीफ आहे आणि त्याच्यामुळे हे घडतंय, असं जर तुम्ही म्हटलात, तर तुमच्या हातात काय? नियंत्रण आलंय. आता तुम्ही ते बदलू शकता, तुम्ही रिप्रोग्रामिंग करू शकता स्वतःला. तुम्ही जर म्हणालात की एखादी फिजिकल प्रॉब्लेम आहे तुम्हाला, एखादा रोग किंवा बिमारी किंवा काहीतरी अडचण असेल, हेल्थचा इश्यू आला, तर तुम्ही जर म्हणाल की माझं दुर्दैव, मी विक्टीम झालोय, मी हे असं असं झालं, याला मी जबाबदार नाही, दैव माझ्या नशिबात होतं, तर काय? तुम्ही बदलू शकत नाही मग ते. पण जर तुम्ही म्हटलं की माझ्या शरीरात काहीतरी दडलेलं आहे, काहीतरी भावना, काहीतरी प्रोग्रामिंग, की ज्याने हे घडतंय आणि त्याला मीच जबाबदार आहे, तर आता तुमच्या हातात काय मग? तुमच्या हातामध्ये आता ही गोष्ट चेंज करायची पॉवर आली आहे. बघा, ल्युसी हे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये यू कॅन हील युअर लाईफ मध्ये काय सिद्ध केलंय, की काही ना काही ट्रॉमा आपल्यामध्ये स्टोर्ड असतो. जर तुम्ही म्हणाल की कुठली तरी भावना, इश्यू, ट्रॉमा माझ्या आतच स्टोर्ड आहे, तर तुम्ही तो बदलू शकता. कारण ल्युसी ह्याच्या बुकमध्ये त्यांनी हे चांगलं सिद्ध केलंय की कसे विचार केल्याने काय इश्यूज होतात, कुठले फिजिकल प्रॉब्लेम येतात, रोग होतात आणि ते बदलण्यासाठी कुठले आपण काय चेंज करायला पाहिजे. इथं सांगायचा अर्थ काय की प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार आहोत. मग आता दैनंदिन जबाबदारी कशी घ्यायची? तर प्रत्येक समस्येमध्ये स्वतःला विचारा की माझ्या हात काय चाललंय जे हे निर्माण करतंय, काय माझ्या हात आहे? आणि बाहेरील परिस्थितीला नाकारायचं नाही, त्या वास्तविक बनायचं आणि ती स्वीकारायची परिस्थिती. पण त्यांना इंटरनल मेमरीचं मॅनिफेस्टेशन म्हणून बघायचं, इंटरनल प्रोग्रामिंगचं, इंटरनल पॅटर्न आणि बिलीफचं मॅनिफेस्टेशन. म्हणजे स्वतःला निर्माण करता बघायचं आणि माझ्या आत असं काहीतरी निगेटिव्हिटी आहे ज्याने हे निर्माण केलंय असं समजायचं. दररोज सकाळी तुम्ही म्हणू शकता की आज जे काही मी अनुभवेल त्याला मी 100% जबाबदार आहे. मी माझ्या मेमरी शुद्ध करतो. पूर्ण दिवसाचा कंट्रोल तुमच्याकडे येईल. जेव्हा कोणी काही ट्रिगर करेल, तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणू शकता की त्याच्या वागणुकीत मला माझी कोणती आठवण दिसते, काय पॅटर्न दिसतंय, काय रिफ्लेक्ट होतंय माझ्या आतलं, माझे कोणत्या जखमा उघड झाल्या आहेत. आणि मग हे जेव्हा तुम्ही असं म्हणाल ना, तुम्ही काय करायचं अशा वेळेला? शांतपणे डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि आपल्या आयुष्यातील एक एक समस्या आठवा. एखादं नातं, एखादी परिस्थिती, एखादी इश्यू, हेल्थचा इश्यू, एखादी भीती, त्या समस्येकडे बघायचं आणि मनातच म्हणायचं, मी 100% जबाबदारी घेतो. मी स्वीकार करतो की माझ्या अवचेतन मनात असलेल्या काहीतरी मेमरीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी या मेमरीला दोष देत नाही, मी तिला फक्त शुद्ध करणार आहे. कारण मी निर्माण करता आहे, पीडित नाही. मी शक्तिशाली आहे आणि मी जबाबदार आहे. या शब्दांचा अनुभव घ्या आणि त्यांना आपल्या हृदयामध्ये उतरू द्या आणि मग डोळे उघडा. तर हे जबाबदारी घेण्याचं पहिलं वाक्य.